भाषण वगैरे होणार आहे। बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील आता चाललेलं आहे ते म्हणजे आमच्या राजीव शाला चिंचोडीमध्ये। आज आहे 15 ऑगस्ट। तर आता आपण तिथे पाहणार आहोत प्रभात फेरी आणि भाषण वगैरे होणार आहे। तर आता आपण जाऊया शाळेजवळ, चला तर मग। जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती आहे। ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा। सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या सर्व देशभक्तांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। सर्वप्रथम माझ्या सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत। प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणा सर्वांना आपल्या देशाला अभिमान आहे। भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या या मातेला गुलामीच्या झोपड्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपली भारत माता स्वातंत्र्य झाली। आपल्या देशाला जगात एक मानाचं स्थान आहे। वसुदैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे, अशी संस्कृती असणारा आपला देश आहे, जिथे जाती धर्म भाषा बोली वेगवेगळी आहे, तरीही सर्वांचा सन्मान केला जातो। उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्थान असा हा माझा भारत देश, जिथे देशाला देश नाही तर भारत माता म्हटले जाते, अशा देशात आपण राहतो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते। जय जय भारत। आदरणीय माननीय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रो, 15 ऑगस्ट हा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस। या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी घरादाराचा त्याग केला। आपली भारत माता स्वातंत्र्य झाली। आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण टिकवले पाहिजे, प्रगतीत हातभार लावला पाहिजे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या विनामुळे हा देश अखंड राहिला। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन। आजचा दिवस म्हणजेच आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे। आजचा दिवस म्हणजेच आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे। पण भारतात दहशतवाद, गरिबी, असमानता, भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत। ह्या समस्यांवर आपण मात केली पाहिजे।
चला आपण आज प्रतिज्ञा घेऊ की आपण आपल्या परीने सर्व मेहनत घेऊ व आपल्या देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवू. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थी त्यागाने भारत बनला महान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्या गावात आज स्वातंत्र्य भारताचा स्वातंत्र्याचा हा दिवस. या दिवशी आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदन देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला मी 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांत ठिकाणी ऐका. ही माझी नम्र विनंती. तिरंगा आमचा मान है, भारताची शान है, पराक्रमाचे गान है. तिरंगा आमचा मान है, तिरंगा आमचा प्राण है, तिरंगा आमचा प्राण है. सन्माननीय ग्रामस्थ, आदरणीय गुर्जर वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. प्रथमतः आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने आपल्या देशात येऊन कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतले. त्यानंतर 150 वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत भरडत राहिलो. भयानक अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे. हे आपण कधीच विसरून चालणार नाही. आज आपला देश सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रापासून ते औद्योगिक क्षेत्रातही जगातील मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत आहोत. सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे. जे स्वातंत्र्य आपल्याला देशभक्तांच्या बलिदानाने प्राप्त झाले आहे, त्याचे आपण जतन केले पाहिजे. आपले आपसी मतभेद विसरून देशाच्या प्रगतीत आपण योगदान दिले पाहिजे. चला तर मग या मंगळदिनी आपण एकजुटीने देशासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग व इथे जमलेल्या माझ्या छोटे मोठे वर्गमित्र व मैत्रिणी, तसेच या गावातील काही कुलकर्णी उपस्थित असलेले गावकरी बंधू भगिनी, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाबद्दल जे सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी आपण नम्र विनंती आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वी आपला भारत देश ब्रिटिशांची सत्ता होती. ते गोरे लोक आपल्या भारतीय लोकांना खूप मारहाण करत. आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक लोकांनी प्राणांचे बलिदान केले. त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू महात्मा गांधी यांनी आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी मदत केली. लोकमान्य टिळकांनी तर फडकेंना धमकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण तो मी मिळवणार अशी प्रतिज्ञा केली. महात्मा गांधी त्यांचा केला. राजगुरू बळवंत फडके यांसारखे हसत फासावर गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समुद्राच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय तुरुंगात अडकून ठेवले. तुरुंगात असताना त्यांना आपल्या मातृभूमीची परत येण्याची ओढ लागली होती. ते तळाला उद्देशून म्हणाले, तू माझा सीने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला तळमळला
देशाच्या सर्वांना माहीत श्रीवार होतो आणि या दौलती फडकणारे अशोक चक्राची तिरंगी झेंडेला दिला एवढे बोलणे माझी संपले. गुरुच्या आणि येथे जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुष आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस. भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय जय महाराष्ट्र. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मातृभूमीचे ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर पुरुषांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण समर्पित केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करायची. पण भारतात दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत. आपण त्या समस्येवर मात केली पाहिजे. चला आपण प्रतिज्ञा घेऊ की आपण आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू. स्वातंत्र्यवीरांना करोडो शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत जिंदाबाद. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत जिंदाबाद. जय हिंद, जय भारत. Good morning, respected teachers, parents, children, and all my dear friends. My name is Nurse, and today I am going to speak few lines on Independence Day. Independence Day is the most important day in the history of India. Independence Day is celebrated on 15th August every year with great joy. On this day in 1947, India became free from the British rule. It is our national festival and our national holiday. On this is the Prime Minister of India. Hoist the national flag at Red Fort in Delhi. The Indian Army, Navy and Air Force comprise the parade at Red Fort. In every state, the Chief Minister of that state hoists the flag of our great freedom fighter. Hoist the flag in every आभारी असताना नतमस्तक मी त्या सर्व आई ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय ग्रामस्थ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस अशा अनेक देशभक्तांनी आपले प्राण पणाला लावले. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय. आजच्या या शुभ दिवशी अशा या देशभक्तांना प्रणाम करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय भारत. मी आज काही तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी नम्र विनंती आहे. रंग बलिदानाच्या तिरंग्यात पहावा, उत्साह देश सर्वांचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा आज सर्वांनी गुंजावा. सण हा
वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा। माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, अब सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं। जैसे कि हम सभी को पता है आज 15 है, अपने देश का 77वां स्वतंत्रता दिवस 1947 में भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था, जिसे आजाद करने के लिए स्वतंत्र सैनिकों ने अपनी जान गंवाई थी। जय हिंद, जय भारत। साजरा करण्यासाठी जमलो. ज्याच्या मानवजातीच्या कल्याणासाठी आपली प्राणांची आहुती. या सर्व महामानवांना मी स्वयंपाठी विनम्र अभिवादन करतो. दिवसावर दिवस निर्भय केले. इंग्रजांना आपलं नावानंतर आपल्या भारतीयांना लक्षात आला. इंग्रजांनी आपली व्यवस्था इंग्लंडला घेऊन गेले व पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वाधीन करून आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले. एवढे वेळ मी माझे 2 ते 3 शब्द बोलून आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. एवढे कोणी and all my dear friends. First off, I wish you a very happy Independence Day. I feel great pride to present this day. This is the most important day of our because in 1947 we got independence from the British rule. When our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Lala Lajpat Rai, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai and many others devoted their entire life for the independence of our country. Thank you, everybody. Respected principal, teacher, parents, and all my dear friends, I wish you a very happy Independence Day. I feel great pride to present this speech. This day is the most important day in all of us because of this day. In 1947, we got independence from British rule. In our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Lokmanya Tilak, Lala Lajpat Rai, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, and many others. You happy Independence Day. Thank you very much. माणुसकीचा धर्म आहे फक्त देशासाठीचा. सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या देशभक्तांनी, आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आज आपण सर्वजण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो. सर्वप्रथम माझ्या सर्व भारतीयवासींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्या देशाला सहजासहजी मिळाले नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्त, क्रांतिकारक, स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान खेळाचे साहित्य त्यांनी आणून दिले. अनेक क्षेत्रात गरुड झेप घेतली. चला तर मग आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करूया. जय हिंद. स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी जमलो आहोत. पहिला आपला देश मुघलांच्या तावडीत होता. मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी एक महापुरुषाने जन्म घेतला. ते महापुरुष म्हणजे ज्यांच्या विचाराने अखंड महाराष्ट्र घडला असेल. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगवावं कसं हे शिकवलं. तर त्याच महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला शेवटच्या संदर्भात लढवावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू
राष्ट्र निर्माण और देश के विकास का संकल्प लेना चाहिए और गांधी जी की सत्य और अहिंसा के सिद्धांतों पर चलना चाहिए। यही हमारे देश का सच्चा सम्मान है। इतना बोल के मैं 2 शब्द जगात मान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी दिले देशासाठी प्राण मित्रांनो, आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, त्या निमित्ताने आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एवढे बोलून मी माझी 2 तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। तर मित्रांनो, जे आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं तो एक यूट्यूबद्वारे त्याचा एक माझा छोटासा प्रयत्न असतो आपल्यापर्यंत दाखवण्याचा। आणि या छोट्याशा प्रयत्नांना आपल्या राजीव शाला चिंचोटी शाळेमधील मुख्याध्यापिका भोपी मॅडम याही हे माझा थोडासा हा सत्कार केला, त्याच्यामुळे एक थोडासा उत्साह आणखीन व्हिडिओसाठी वाढलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।